संभाजीराजे छत्रपती मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया इथं आंदोलन करणार आहेत। पंतप्रधान मोदींनी जलपूजन केलेल्या शिवस्मारकाचा ते शोध घेणार आहेत। जलपूजन होऊन 8 वर्ष होऊन सुद्धा काम सुरू झालेलं नाहीये, त्यामुळे संभाजीराजे छत्रपती आक्रमक झालेत। पुण्यातून हजारो कार्यकर्त्यांचा मुंबईत ते येणार आहेत। सर्व शिवभक्तांचा शिवस्मारकाचा शोध घेण्यासाठी अरबी समुद्रामध्ये बोटीनं रवाना होणार असल्याची माहिती समोर येते। तर छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले आहेत। 8 वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी शिवस्मारकासाठी अरबी समुद्रामध्ये सर्वात मोठं स्मारक उभारलं जाणार होतं, त्यासाठीचं जलपूजन केलेलं होतं, पण 8 वर्ष उलटून गेले तरी सुद्धा त्याचं काम सुरू झालेलं नाहीये आणि त्यामुळे आता छत्रपती संभाजीराजे हे गेटवे ऑफ इंडिया इथून आंदोलन करणार आहेत। या ठिकाणी ते मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह येणार आहेत, शिवप्रेमींसह येणार आहेत आणि त्या शिवस्मारकाचा शोध घेणार असल्याची माहिती समोर येते। तर बोटीनं ते अरबी समुद्रामध्ये जाऊन शिवस्मारकाचं काम कुठपर्यंत आलेलं आहे, सुरू झालं की नाही त्याची पाहणी करणार असल्याची माहिती समोर येते। दरम्यान मुंबईतील या आंदोलनाबाबत संभाजीराजे यांच्यासोबत चर्चा केली आहे आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। मुंबईतील अरबी समुद्रामध्ये होणाऱ्या शिवस्मारकाचं काय झालं याचा जाब विचारण्यासाठी स्वराज्य पक्ष आज मुंबईमध्ये धडकणार आहे। पुण्यावरून आता शेकडो वाहनं घेऊन खरं तर स्वतः छत्रपती संभाजीराजे हे आता मुंबईकडे निघालेले आहेत। राजे, तुम्ही मुंबईकडे निघालेला आहात, पण तिकडे विरोध होताना दिसतोय तुम्हाला। विरोध कोण करायला लागले? सरकार कशासाठी विरोध करते? आम्ही काय चुकीचं करायला लागलोय? म्हणजे लोकशाहीत आम्हाला अधिकार नाही काय की जर काही चुकीचं होत असेल तर विचारायला पाहिजे? माझा साधा प्रश्न आहे, 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या अरबी समुद्रातल्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं। आता ज्यावेळी पंतप्रधान येतात आणि मग त्याचं काम सुरू होत नाही, हा प्रश्न आम्हाला विचारायचा। एक साजेल तसं एक स्मारक व्हावं, जसं वल्लभभाई पटेलांचं गुजरातमध्ये आहे तसं शिवाजी महाराजांचं स्मारक आज मुंबईत होत होतं, देशाच्या आर्थिक राजधानी। आम्हाला आनंद होता, पण 8 वर्ष त्याची जराही मुवमेंट नाही। आता म्हणतात की तिथे त्या काय पर्यावरणाच्या माध्यमातून क्लिअरन्स मिळत नाही, पण ज्यावेळी तुम्ही पंतप्रधानांना बोलवता त्यावेळी सगळे प्रोटोकॉल्स पूर्ण करावे लागतात। काय साधारण व्यक्ती नाही, ते देशाचे प्रथम नागरिक आहेत आणि अशावेळी तुम्ही हात वर करायचं की पर्यावरणाच्या परवानगीमुळे आम्ही काही करू शकत नाही, असं नाही चालणार। मग बोलवायचं नव्हतं पंतप्रधानांना, लोकांना खेळवायचं नव्हतं। तुम्ही 2014 मध्ये तुमचा अजेंडा होता की आम्ही शिवस्मारक उभा करणार। हा माझा साधा प्रश्न आहे। मग अडवायचं की दडपशाही करायची, मुघलशाही करायची, ते लोक बघतील। पण आता तुम्ही ज्या बोटीने जाणार आहात त्या बोटींच्या मालकांना सुद्धा पोलिसांकडून दमदाटी केली जाते की तुम्ही त्यांना परवानगी देऊ नका, तर आता नेमकं मग पुढे काय करणार तुम्ही? नाही, हे बरोबर आहे ना? काय बरोबर आहे? त्या बिचाऱ्या लोकांनी काय चुकीचं केलंय? आम्ही त्यांना बोटीची परमिशन मांडली, त्यांनी दिली, पण ते बोट घेऊन त्या जिथं ते खडक आहे तिथं जाणार काय? नाही जाणार आहेत। जिथं त्यांना परवानगी आहे बोट फिरवायला तिथपर्यंत जाणार आहेत ते। आता तिथं सुद्धा तुम्ही अडवणूक करता आणि त्या बोटवाल्यांना सांगता तुम्ही जर त्यांना बसवलं, स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांना बसवलं तर तुमची बोटची परमिशन कॅन्सल करण्यात येईल। ही दडपशाही नाही का? हुकुमशाही नाही का? असं नाही चालणार। आता काय पुढचं पाऊल काय असणार? जर अडवलं तुम्हाला तर पुढे काय करणार? 13 कोटीच्या लोकांना समजावं आमचा उद्देश काय, बस, बाकी काही नाही। पण तुम्ही जाणार पुढे? नाही जाणार आम्ही ते प्रतिकात्मक आंदोलन आहे, ते काय तिथं जाऊन आंदोलन करायचं, काळे झेंडे दाखवा, आमचं काहीच नाही। आमची एवढीच इच्छा आहे की आम्हाला बोटीत बसून आम्हाला बघून यायचंय। आम्ही काही वेगळं करणार नाही। आम्ही काय तिथं खडक आहे तिथं जाणार नाही, दुर्बिणी बघणार आहे। पण अडवलं तुम्हाला तर तुम्ही काय करणार पुढे? जाणार की नाही? मी तर जाणारच आहे, कशाला अडवतील? काही झालं तरी जायला पाहिजे, आमचा अधिकार आहे, तो हक्क आहे। कारण की ज्या पद्धतीने तुम्हाला विरोध होताना पाहायला मिळते, तुमचे फ्लेक्स सुद्धा काढलेले आहे। सामान्य माणूस विरोध करतोय का? कुठल्या पक्षातले दुसऱ्या पक्षातल्या लोकांना सुद्धा माझं हे आहे की तुम्ही सुद्धा या, काय चुकीचं करत असलो तर मी चुकीचं करत असलो येऊ नका। संभाजीराजे मुंबई जाण्यावरती ठाम आहेत आणि काही झालं तरी अरबी समुद्रात जाऊन त्या ठिकाणची पाहणी ते करणार आहेत आणि हजारो कार्यकर्ते मावळे यांना घेऊन सध्या ते रवाना सुद्धा होत आहेत। कॅमेरामन योगेश केळापूरसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।